अयोध्येत रामभद्राचार्य महाराजजी यांच्याकडून एक मोठा अमृत महोत्सव साजरा केला जातोय। मी या मंचावरती आहे। 14 ते 22 जानेवारीपर्यंत इथं रामकथापासून सर्व मान्यवर, ज्यामध्ये खासदार हेमा मालिनी आहेत, बागेश्वर धामचे महाराज आहेत, अनूप जलोटा भजन करणार आहेत, तर एक मोठा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आहे। आणि हे ते मंच आहे जिथं थोड्याच वेळात हेमा मालिनी येऊन त्यांची कलाकृती सादर करणार आहेत। माझ्यासोबत रवि जी आहेत, ज्याचं आयोजन करतात। रवि जी, आप से मैं जानना चाहूँगा कि एक भव्य आयोजन है, रामभद्राचार्य महाराज जी का आशीर्वाद सब पे है, और जिस प्रकार का आयोजन यहाँ दिख रहा है, बड़ी संख्या में लोग यहाँ पर आए हैं और उनके सामने अलग अलग कलाकार आके अपनी कलाकृति प्रस्तुत कर रहे हैं, क्या कहेंगे? भाई, ये एक सनातन पर्व मना रहे हैं हम। ये अद्भुत संयोग है कि 14 जनवरी को जगत गुरु रामभद्राचार्य जी का 75वां जन्मोत्सव हमने मनाया, और 22 जनवरी को हम रामलला अपने गर्भगृह में प्रवेश कर रहे हैं, और 22 जनवरी को हमारी 9 दिन की राम कथा का समापन है। तो हमारे गुरु जी का तो ये कहना है कि रामलला ही मेरा जन्मोत्सव मना रहे हैं, और इस उपलक्ष्य पर हमने एक सनातन पर्व की कल्पना की, और 9 दिन 9 बड़े बड़े कलाकार, जैसे आज हेमा मालिनी जी की नृत्य नाटिका है, कल मनोज मुंतशिर जी आएंगे, फिर अनूप जलोटा जी आएंगे, फिर कुमार विश्वास जी आएंगे, हाँ, जुबिन नौटियाल भी आ रहे हैं। तो इस तरह करके सब बड़े बड़े कलाकार अपनी कला के माध्यम से राम स्तुति करेंगे। एक तरह से सभी राम भक्त, मैं देख रहा हूँ बड़ी संख्या में लोग आए हैं, इनको ऐसा प्लेटफॉर्म मिलना एक तरह से सौभाग्य की बात है। इतने बड़े कलाकार, वो भी अयोध्या में सुनना, उनको देखना। सर, ये कार्यक्रम तो इतिहास के पन्नों में चला जाएगा, क्योंकि 500 बरस के बाद ये कार्यक्रम हमारे झोली में आया है, और हम इसको एक विजयी दिवस की तरह मना रहे हैं। इस कालखंड में हमें ये भूल जाना है, हमें राममय हो जाना है, पूरा विश्व राममय हो गया है, और राम राज्य की कल्पना जो है वो अब साकार हो रही है यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी के कारण। रवि जी यांनी केलं। माझ्यासोबत महाराष्ट्राचे 2 व्यक्ती आहेत ज्यांचं या कार्यक्रमाशी एक थोडंसं नातं पण आहे। उदय सावंत आहेत, जे मुख्यमंत्र्यांसोबत आपल्याला पाहायला मिळतात, तर उद्योजक संतोष पाटील आहेत, यांनाही आपण पाहिलेलं आहे। रवि, उदयजी, मला तुम्हाला प्रश्न असा आहे की हे कार्यक्रम तुम्ही पाहताय, मला असं वाटतं की जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांना मुख्यमंत्री देखील खूप मानतात, तर त्यांचंही योगदान या कार्यक्रमाला लाभलं असं कळतंय। जगद्गुरु रामभद्राचार्यजी गुरुजींचा खूप मोठा आशीर्वाद महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या पाठीशी सदैव आहे, आणि जिथे जिथे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात तिथे तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सदैव कळत न कळत त्या कार्यक्रमांच्या पाठीशी उभे असतात, त्यांचा सहयोग त्याच्यात असतो। आणि जगद्गुरूंचा कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी सगळ्यांसाठी सौभाग्याचा योग आहे। आणि 550 वर्षानंतर राम जन्मभूमीमध्ये रामलल्लाची पुनर्स्थापना होते आहे। कण कण रोम रोम में राम बसे हैं, तो इसके लिए ये बहुत सौभाग्य की बात है कि आज हम अयोध्या में आए हैं, पधारे हैं, और हमारे मुख्यमंत्री जी का सहयोग इसमें बहुत बड़ा है। संतोष जी, अनेक लोक मी महाराष्ट्रातनं पाहतोय, फक्त अयोध्येतला कायापालट पाहायला येत आहेत, अयोध्येत राम मंदिर दर्शन तर घेतातच, पण अयोध्येत जे बदलतं स्वरूप आहे त्याला पाहताय तुम्ही। उद्योजक म्हणून त्याला अयोध्येतला हा विकास कसा पाहता? खरं तर प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी म्हणजे अयोध्या, आणि हे आपण लहानपणापासून पोथी पुराणातून, अनेक व्याख्यानातून आणि आपल्या चराचरात धराधरात राम असा वसलेला आहे, आणि त्याचं जन्मभूमीमध्ये येण्याचं सौभाग्य मिळालं। आणि अयोध्या नगरी, या अयोध्या नगरीचं जे काही वर्णन आपल्या पोथीमध्ये केलेलं असतं, आणि ते आज या ठिकाणी आल्यानंतर एक भव्य दिव्य असं रामाच्या मंदिराचं निर्माण या ठिकाणी सुरू आहे, आणि पूर्ण अयोध्या नगरी ह्याच्यासाठी सजलेली आहे। अयोध्यामध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे, हे खरोखरच अत्यंत सुबक आणि अत्यंत भव्य असं आहे, आणि म्हणूनच आज या ठिकाणी आल्यानंतर खूप असा आनंद होतोय, आणि खरोखर चांगलं भाग्य आहे की अयोध्येला रामजन्मभूमीला आम्हाला या निमित्तानं येता आलं। परमपूज्य पद्मविभूषण रामभद्राचार्यजी यांनी या ठिकाणी खूप मोठा महायज्ञ या निमित्तानं केलेला आहे, त्यालाही या निमित्तानं आम्हाला बसता आलं, हे खरोखरच भाग्य आमचं समजतो।
महाराष्ट्रातील लोक देखील इथे येऊन या कथेचं इथल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. मी इथली दृश्य दाखवतो. हे मंच आहे, या मंचावरचे ही दृश्य आहेत. पूर्ण पॅक असं हे मैदान किंवा हा डोम बनवला गेला आहे, ज्यामध्ये लोक बसली आहेत आणि लहान सिनियर सिटीजन्स, युवा वर्ग, महिला, पुरुष मोठ्या संख्येने आलेले आहेत. जसं आपण म्हणतो की आता हेमा मालिनी इथं परफॉर्म करणार आहेत, अशाच प्रकारे वेगवेगळे कलाकार, आर्टिस्ट येऊन इथं परफॉर्म करतील आणि सगळ्यांच्या कलामधनं राम समोर येणार आहे. आणि खरोखरच एक अयोध्येत दिवाळी साजरी होते. अयोध्ये हे राममय झालेलं आहे आणि सर्वजण रामाच्या नावाचं स्मरण करून अयोध्येमध्ये येत आहेत आणि ह्या अनुभवाचा आनंद घेत आहेत. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.